थॉमस एडिसन जगातील सर्वात मोठा वैज्ञानिक होता. त्याचं स्वप्न होतं लोकांच्या जीवनात उजेड आणणं. त्याने हजारो प्रयोग केले. कधी वायर फुटली, तर कधी बल्ब जळाला, तर कधी पूर्ण मशीन नष्ट झाल्या. पण एक दिवस असा आला की सगळ्यात मोठा धक्का बसला. त्यांची संपूर्ण प्रयोगशाळा आगीत जळून खाक झाली. जवळपास 20 वर्षाचे काम एका रात्रीत संपलं. त्यांचा मुलगा रडत त्यांच्याकडे धावत गेला. बाबा, सगळं संपलं, आता करायचं काय? सगळेच घाबरले, निराश झाले. पण एडिसन मात्र शांतपणे त्या जळणाऱ्या प्रयोगशाळेकडे पाहत होते आणि चेहऱ्यावर एक हसू होतं. त्यांचा मुलगा विचारतो, बाबा, तुम्ही हसताय का? एडिसन म्हणाले, बघ बाळा, निसर्गाने माझ्या सगळ्या चुका जाळून टाकल्या आहेत. आता पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी स्वच्छ जागा मिळाली. आणि त्या रात्री ते त्या राखेतून चालत होते, पण मनात पुन्हा निर्माण करण्याची आग होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी नवीन प्रयोग सुरू केला आणि काही महिन्यातच जगाला दिला पहिला इलेक्ट्रॉनिक बल्ब, ज्याने अंधाराला हरवले. ह्या कथेचा खूप खोल अर्थ आहे मित्रांनो. जळालेली ही प्रयोगशाळा एडिसनसाठी शेवट नव्हती, तर ती सुरुवात होती. कारण जिथं इतरांना एंड दिसतो, तिथं विजेते अपॉर्च्युनिटी पाहतात. कधी कधी देव सगळं तोडतो, जेणेकरून तू पुन्हा स्वतःला नव्याने घडवू शकशील. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमचं आयुष्य आज राख झालेलं असेल, तर घाबरू नका. कदाचित उद्या तिथून प्रकाश जन्म घेईल.